नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाची मैत्री विथ सायली या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सायली तुमचं स्वागत करत आहे। आपण या यूट्यूब चॅनलवर आपण काय घेतोय बघा, आपल्या NMMS या स्कॉलरशिप परीक्षेमधील आपण परिमेय संख्या मग अपरिमेय संख्या याच्यामधील आपण त्याचा स्वाध्याय बघतोय। परिमेय संख्या व अपरिमेय संख्या आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे। तर आपल्याला पहिला प्रश्न काय आहे बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्यांचा गुणाकार किती आहे। मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहे, 1 आहे। आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या किती आहे, -1 आहे। कारण -1 सगळ्यात ज्यावेळेस एखाद्या संख्येला वजा लागतं आणि त्याच्यात ही पहिली संख्या आहे -1 ही मोठी, त्याच्यानंतर -2 त्याच्यापेक्षा लहान, -3 त्याच्यानंतर -4 अशा संख्या लहान लहान होत जातात। म्हणजे पहिली मोठी संख्या काय असेल, -1। मग यांचा गुणाकार किती असेल, 1 गुणिले -1 याचा गुणाकार किती असेल, -1। म्हणजे आपलं उत्तर किती असेल, पर्याय क्रमांक 3। 2 नंबरचा प्रश्न, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात। कुठल्याही 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात। पुढीलपैकी परिमेय संख्या ओळखा। आता आपण परिमेय संख्या कशी ओळखणार, वर्गमुळात 49/25 याचा आपल्याला वर्गमूळ निघतं। किती असतं ते वर्गमूळ, प्रश्न क्रमांक 3 साठी बघा, वर्गमुळात 49/25, 49चं वर्गमूळ 7, 25चं 5। त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 0.25, वर्गमुळात 0.25 म्हणजेच किती असेल, 0.5। वर्गमुळात 4/2 म्हणजेच 2 2 2 4 म्हणजे वर्गमुळात 2 हे एक मिळेल। आणि शेवटचा पर्याय आहे आपला वर्गमुळात 8/2, वर्गमुळात 8/2 म्हणजेच किती, वर्गमुळात 4 म्हणजेच किती आलं, 2। म्हणजे आपलं अपरिमेय संख्या काय आली, वर्गमुळात 2 म्हणजेच त्याचा पर्याय काय असेल, वर्गमुळात 4/2, वर्गमुळात 4/2। पुढे दिलेल्या संख्यांपैकी विसंगत संख्या ओळखा। विसंगत संख्या ओळखा बघा, कुठली असेल विसंगत संख्या बघा, वर्गमुळात 6, वर्गमुळात 5, वर्गमुळात 3 यांचा आपण वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही, आलं तरी पण ते आपल्याला पूर्ण वर्ग असं येत नाही। पण वर्गमुळात 4 याचं उत्तर काय असेल, वर्गमुळाचं 4, वर्गमुळात 4चं उत्तर असेल 2। प्रश्न क्रमांक 4 साठी वर्गमुळात 4 बरोबर काय असेल, 2। पण या बाकीच्यांचं कसं आहे, ते पॉईंटमध्ये येणार, म्हणून आपल्याला उत्तर काय असेल, वर्गमुळात 4। सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या। आता जो आपण प्रश्न पहिला बघितला, सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या काय आहे, -1। आणि यांच्यात आपलं काय सांगितलं आहे, फरक। म्हणजे काय असेल, 1 वजा वजा होईल अधिक, 1 अधिक 1 2, काय असेल मग 2 असेल यांचं फरक। पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती। अखंड आवर्ती म्हणजे काय, प्रश्न क्रमांक 6, अखंड आवर्ती म्हणजे एकतर त्याच्यावर असं त्या संख्येवर बार असतो किंवा दशांश चिन्ह असतो बघा। मग आता याच्यामध्ये बार असणारी संख्या कुठली आहे, एकच आहे, म्हणजे उत्तर काय असेल, 3 दशांश चिन्ह 4 2 8 वर बार ही आपली अखंड आवर्ती संख्या असेल। 56/37 या संख्येचे, या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते। प्रश्न क्रमांक 7, 7चं उत्तर काय असेल, या परिमेय संख्येचं दशांश रूप काय येईल, 37 न 56ला भागायचं, 37 1 37, उरले किती, 7 आणि 9 16, हा चाला 1, 5 मधून 4 गेले, राहिला 1, दशांश चिन्ह द्या, 1 दशांश चिन्ह 0 आलं, 37 पंचे 185, किती उरतील, 5, 0 घेतला, 37 1 37, 7 आणि 3 10, चाल 1, 5 मधून 4 गेले 1 0, 37 त्रिक किती येईल, करून घ्या, 37 गुणिले 3 किती येईल, 7 त्रिक 21, 3 त्रिक 9 10 11, 111, 9 हा चाला 1 1 0, परत 190 आलं। म्हणजे आपल्याला 5 1 3 हा जो भाग आहे तो आपल्याला आवर्ती होती त्याची, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 1 दशांश चिन्ह 5 1 3 ची आवर्ती असेल। त्याच्यानंतर दिलेल्या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या ही पूर्णांक संख्या आहे। 3/-5 8 - 8/4 2/5 आणि -3/8
ह्याच्यामधले आपल्याला पूर्णांक संख्या म्हणजे ही संख्या पूर्णांक संख्या असली पाहिजे आपल्याला, बरोबर. ह्या तिन्ही संख्यांचा ज्यावेळेस आपण भागाकार करतो त्यावेळेस आपल्याला ते 0 चिन्ह असे येते. कारण का बघा 5 ने 3ला भाग घातला तर काय येईल 0.6. लक्षात येत नसेल करून बघूयात आपण. बघा काय आहे प्रश्न क्रमांक 8. पहिला पर्याय -3/5. 5 ने 3ला भाग जात नाही म्हणून 0 द्यायचं. वरी राहिले 30. 5 सख 30 आणि हे वजा. 2 नंबरमध्ये काय आहे -8/4. 4 दुने 8 वजा चिन्ह असेल. 3 नंबरला काय येईल 2/5. 5 ने 2ला भाग जातो का नाही दशांश चिन्ह द्या. 5 चौक 20. 4 नंबरला घ्या -3/8. वजा तर वजा तसंच राहील. 8 ने 3ला भाग जातो का नाही दशांश चिन्ह द्या. 8 त्रिक 24. म्हणजे सगळे संख्या का 0.0.0.0 ह्या पूर्ण वर्ग आहेत, सॉरी या पूर्णांक संख्या आहेत का नाही. वजा दोन्ही पूर्णांक संख्या आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक -8/4 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे. कुठल्या पर्यायातील संबंध अचूक आहे बघा. 5/4 हे लहान आहे कशापेक्षा -2/4 असं होईल का. आपण काल बघितलं बघा वजा ज्यावेळेस असतं त्यावेळेस हे लहान असतं पण इथं काय दाखवले मोठे म्हणजे चूक आहे. अचूक म्हणजे आपल्याला बरोबर शोधायचे. -2/3 -1/2 याच्यामध्ये ज्यावेळेस दोन्ही संख्या वजा असतात त्यामध्ये जी संख्या लहान असते ती संख्या वजामध्ये जी संख्या लहान असते ती संख्या मोठी असते. पण हा पण पर्याय चुकला. 3/2 1/2 आता हे दोन्ही प्लसमध्ये आहे. याच्यामध्ये जी मोठी संख्या असते त्यांचा छेद पण समान आहे. जी मोठी संख्या तो अपूर्णांक मोठा म्हणजे हा मोठा पाहिजे होता पण इथं पण हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर पर्याय क्रमांक आपल्याला 4 असेल. लक्षात आलं. एकदम सोपा आहे. प्रश्न क्रमांक 10. -14/13 -8/7 -12/11 आणि -18/17 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती असेल रे. ठीक आहे चला काढूयात आपण. कुठल्या कुठल्या संख्या दिल्यात आपल्याला. संख्या बघा बरं कोणत्या कोणत्या दिल्यात. संख्या घ्या. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे -14/13 -8/7 -12/11 -18/17. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे उतरता क्रम लावायचा आहे. सगळ्या संख्या वजा आहेत छेदाला त्या संख्या सगळ्या वजा घ्या बरे. -13 होईल -7 -11 -17. याच्यामधली जी संख्या सगळ्यात लहान वजामध्ये ती संख्या सगळ्यात मोठी. लक्षात आलं. म्हणजे -8/7 हा मोठा असेल. त्याच्यानंतर 2 नंबरला काय असेल पहिला. आता हे छेद घेतला ना आपण. ह्या प्रत्येक छेदाला आपण वजा चिन्ह घेतले कारण का ज्यावेळेस अपूर्णांकाला एकदाच वजा असते त्यावेळेस आपण अंशाला किंवा छेदाला वजा चिन्ह लावू शकतो. म्हणजे 7 असणारा कुठला आहे -8/7 हा मोठा आहे. 2 नंबरला कुठला अपूर्णांक असेल मग 11 असेल. 11चा कुठला आहे -12/11. त्याच्यानंतर 3 नंबरला -14/13 आणि -18/17. हे आपण चढत्या क्रमाने लावले कारण हा अपूर्णांक सगळ्यात मोठा त्याच्यानंतर हा थोडा लहान हा थोडा लहान आणि हा थोडा लहान बरोबर. हा आपण कशाप्रमाणे लावला हा मोठा म्हटल्यानंतर आपण उतरत्या क्रमाने लावलेला आहे. इकडून चढता क्रम होईल. ही संख्या सगळ्यात लहान आहे त्याच्यानंतर ही जरा त्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात मोठी. प्रश्न काय विचारला आहे आपल्याला. परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती आहे -14/13. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे -14/13. हे पहा. प्रश्न क्रमांक 11. 3/5 व 2/3 या परिमेय संख्यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या येत नाही. बघा आता ह्या दोन परिमेय संख्यांच्या तुम्ही म्हणाल मॅडम 3/5 आणि 2/3 याच्यामध्ये ह्या मोठ्या एवढ्या संख्या कसं काय बसतील. काढून दाखवते. बघा काय येईल 3/5. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 साठी बघा 3/5 जर आपण भागाकार केला मगाच्या सारखं तर 5 ने 3ला भाग जात नाही. 0 घ्या वरी होईल 30. 5 सख 30 0.6 आणि दुसरी संख्या दिली 2/3 2/3 याचं काय येईल 0.0
शून्य येईल, 3 सख 18, परत 2 येईल, 3 सख 18, म्हणजे याच्यामध्ये 6ची काय होते, आवर्ती होते. मग आपल्याला अशा संख्या पर्यायामधून शोधायच्यात जी 0.6 आणि 0.66 यांच्या दरम्यानची असेल, दरम्यानची येणार नाही. बघा बरं काय येईल मग. ह्याचं बघा, शेवटचा पर्यायापासून सुरुवात करूयात आपण. 50/75 याचा आपण भागाकार करून बघूयात. 0, कारण 75नं 50ला भाग जाणार नाही, मग आपण 0 दशांश चिन्ह दिलं तरी तर काय होईल, 500 होईल. आणि 75 सख किती असतं, 450. करून बघा. 75 गुणिले 6, 6 पंचे 30, हा 4 3, 7 सख 42 आणि 3 45, 450. उरले किती मग, 500मधून 450 गेलं तर उरले 50. परत त्याच्यावर 0, नंतर 6, म्हणजे आपल्याला उत्तर काय येईल बघा, 50/75चं 0.66. म्हणजे इथं पण आपल्याला 0.66 संख्या बघा. 2/3चं उत्तर काय आपल्याकडे, 0.66 आणि 6ची आवर्ती होते, म्हणजे आपण त्याच्यावर बार दिलाय, म्हणजे हीच संख्या याची पण येते. पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या येत नाही. कारण ह्या तिन्ही पण संख्या येत असतील, कारण का ह्या संख्येचं उत्तर काय येते, 0.66, म्हणजे हीच संख्या येते. आपल्याला ही संख्या सोडून दुसरी संख्या यायला पाहिजे होती, पण हीच आली, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल, 4 असेल. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती, काय असेल परिमेय संख्या कोणती असेल. आता ह्या दोन तर काय झाल्या अपरिमेय संख्या, आणि ही संख्या काय झाली 3.104, म्हणजेच काय जवळपास 3.14, आणि 3.14 कशाचं उत्तर असतं, पाय. पाय बरोबर 3.14, आणि पाय काय आहे, अपरिमेय संख्या आहे, म्हणून आपली परिमेय संख्या कोणती येईल, 1.35. पुढील संख्या समूहात न बसणारी संख्या ओळखा. संख्या समूह बघा, वर्गमुळात 9, वर्गमुळात 16, वर्गमुळात 25, वर्गमुळात 19. 9 वर्गमुळात 9, वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 25 यांचा आपल्याला वर्गमूळ निघतं, हे आपल्याला माहीत आहे. निघतं की नाही वर्गमूळ. प्रश्न क्रमांक 13चं बघा, वर्गमूळ निघते का नाही. वर्गमुळात 9 बरोबर 3, वर्गमुळात 16 बरोबर हा 4चा वर्ग असतो, वर्गमुळात 25 हा कितीचा असतो, 5चा. पण वर्गमुळात 19 याचं उत्तर आपल्याला निघतं का, नाही निघत, म्हणून ही संख्या वेगळी आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. अपरिमेय संख्या बघा, 3/5 ही परिमेय संख्या असते, आपल्याला माहिती आहे. वर्गमुळात 2 ह्याचं उत्तर काय असेल, 2. वर्गमुळात 3.14287 ही पण एक अपरिमेय संख्या आहे, कारण का 3.14 म्हणजे पायची संख्या आहे, ही पण अपरिमेय संख्या आहे. आपल्याला विचारले काय, वर्गमुळात 7, 3.14 ही पण एक परिमेय संख्या आहे, ही पण परिमेय संख्या, ही पण परिमेय संख्या, आणि वर्गमुळात 7 ही एक अपरिमेय संख्या आहे, म्हणून आपल्याला विचारले अपरिमेय संख्या ती असेल वर्गमुळात 7. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना कोणत्या संख्या म्हणायचं. आपण बघितलं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, अशा संख्या ज्या संख्यांचं दशांश रूप अखंड व आवर्ती असते त्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. आणि ज्या संख्यांचं दशांश रूप अखंड व अनावर्ती असतं त्या असतात अपरिमेय संख्या. आपल्याला काय विचारले, आवर्ती, म्हणून त्या असतात परिमेय संख्या. 13/11 या संख्येच्या विरुद्ध संख्येची गुणाकार व्यस्त संख्या पुढीलपैकी कोणती. कुठली असेल गुणाकार व्यस्त, तुम्हाला माहित आहे काय असतं गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त काय असतं बघा, प्रश्न क्रमांक 16, 13/11 याचं गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं, 1 जी काय संख्या दिलेली असते ती असते त्याचा गुणाकार व्यस्तला आपण 1 ती संख्या लिहितो. आता 1/13/11 हे 13/11 काय आहे, भागाकारात आहे, हे आपण असं गुणाकारात घेऊ शकतो, म्हणजेच काय येईल 11/13. प्रश्न काय आहे, 13/11 या संख्येच्या विरुद्ध संख्येची विरुद्ध संख्या, आता ही कशी आहे, प्लस आहे, याची विरुद्ध संख्या काय असेल, मायनस. विरुद्ध संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कुठली येईल मग, 11/13 जे आपल्याकडे आलेलं आहे उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय दिले बघा,
प्रश्न क्रमांक 17 काय आहे बघा, -3/8. प्रश्न बघा, -3/8, -11/8, -13/8, -5/8. यामध्ये यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा, सगळ्यांचा छेद समान आहे, फक्त अंशाचा आपल्याला सोडवायचे. काय येईल मग? -3, -11, -13, -5. लिहून घ्या. -3, -11, -13, -5. ह्याच्यामध्ये आपण आत्ताच सांगितलं की जी संख्या सगळ्यात लहान असते आणि तिला वजा चिन्ह असते ती संख्या सगळ्यात मोठी असते. -3. -3ला छेद कुठला आहे? 8 आहे. म्हणजे -3/8 ही काय असेल? सर्वात मोठी संख्या असेल. -3/8. खाली बघा, 11/15, 9/15, 7/15, 13/15. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? छेद सगळ्यांचा समान आहे, अंश पण प्लसमध्ये आहे. सगळ्यात लहान म्हणल्यानंतर ज्याचा अंश सगळ्यात लहान तो अपूर्णांक लहान, कारण हे प्लसमध्ये आहे. मग 7/15 काय होईल? सर्वात लहान संख्या होईल. सर्वात लहान पूर्ण संख्या व सर्वात लहान धनपूर्णांक संख्या यांचा भागाकार किती? सर्वात लहान पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? शून्यापासून. प्रश्न क्रमांक 19. पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? शून्यापासून. आणि सर्वात लहान धनपूर्णांक संख्या पण कुठली असेल? शून्यच असेल. यांचा भागाकार 0/0 शून्यच येईल. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? 44/55. बघा, या 4 संख्या घ्या. प्रश्न क्रमांक 20. 44/55, 99/77, 132/121 आणि 11/22. याला काय करायचं? संक्षिप्त रूप करून घ्या. याला 11ने भाग जातो. 11×4=44, 11×5=55. ह्याला 11ने भाग जातो. 9/7, 11×9=99, 11×7=77. याला पण 11ने भाग जातो. 11×1=11, 11×2=22, 11×1=11, 11×1=11, 11×1=11, 11×2=22. हे आपल्याला मिळालं. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? शेवटची संख्या कोणती असेल आता चढता क्रम लावल्यानंतर. या सगळ्या संख्यांचं भागाकार करून घ्या. काय येईल? 5ने 4ला भागल्यावर 0.040 होईल. 5×8=40. 7ने 9ला भाग घाला. 7×1=7, उरले 2, 0 घेतलं. 7×2=14, उरले 6. 7×8=56. त्याच्यानंतर 11ने 12ला भाग घाला. 11×1=11, उरला 1, 0, 0. 11×9=99. 1ने 2ने 1ला भाग घातला तर 0.5. बघा, मग लिहून घ्या. 0.5, 0.8, 1.09 आणि 1.28. 1.28 कशाचा भागाकार आला आहे? 9/7चा, म्हणजेच 99/77. हा काय असेल? आपल्याला चढता क्रम लावल्यास सगळ्यात शेवटची संख्या येईल. दिसलं? नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 21. काय दिलाय? प्रश्न क्रमांक 21. पुढील परिमेय संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी केल्यास योग्य क्रम कोणता? बघा, चढत्या क्रमाने मांडण्यासाठी आपल्याला अंश सगळ्यांचा सेम आहे, छेद फक्त वेगळा आहे. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असेल. मग -3/2 हा मोठा, त्याच्यानंतर -3/4, त्याच्यानंतर -3/7 आणि -3/10. मग आपल्याला काय सांगितलं आहे? चढता क्रम. उत्तर काय असेल? 1. -3/2 हा पूर्णांक सगळ्यात मोठा, -3/4, -3/7 आणि -3/10. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? 1. सर्व परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. हे बरोबर आहे. सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात हे चूक येते. कारण का? सर्व परिमेय संख्या वास्तव असतात. सर्व अपरिमेय संख्या या सुद्धा वास्तव संख्या असतात आणि सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह म्हणजे वास्तव संख्या होय. पर्याय क्रमांक 2 हे आपलं असत्य विधान असेल, म्हणजेच करेक्ट उत्तर असेल. प्रश्न काय आहे बघा, कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड व अनावर्ती असते? मी मगाच सांगितलं की परिमेय संख्यांचं स्वरूप कसं असतं? अखंड व अनावर्ती असतं.
परिमेय संख्यांचं स्वरूप काय असतं? अखंड व आवर्ती असतं. पण आपल्याला विचारले काय? दशांश रूप अखंड व अनावर्ती असतं. हे कशाचं असतं? अपरिमेय संख्यांचं असतं. परिमेयला काय असतं? अखंड व आवर्ती असतं. अपरिमेयला अखंड व अनावर्ती असतं. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. अंश सगळ्यांचा सेम आहे, छेद वेगळा वेगळा आहे. यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती असेल? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान. माझा छेद किती आहे? 3 आहे. हा सगळ्यात लहान असेल, -1/3. कारण का? अंश समान आहे, आपल्याला फक्त छेदांचं बघायचं असतं. ज्यावेळेस अंश समान असतो आणि छेद वेगळा वेगळा असतो त्यावेळेस ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सगळ्यात लहान, आणि अंश समान आणि ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. याचा छेद लहान आहे म्हणून -1/3 हा अपूर्णांक सगळ्यात लहान परिमेय संख्या असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25. पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती? नैसर्गिक संख्या कशा असतात? धन व ऋण संख्यांचा समूह, परिमेय संख्या अखंड व आवर्ती, दशांश रूप. हे आपण आत्ता बघितलं. अपरिमेय संख्यांचं सांगितलं अखंड व अनावर्ती, दशांश रूप. हे आपण आत्ताच्या प्रश्नामध्ये बघितलं. आणि वास्तव संख्या काय असतात? परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह. पर्याय क्रमांक 1 हे चुकीचे आहे, कारण नैसर्गिक संख्यामध्ये ऋण संख्या नसतात. एक पर्याय आपला बरोबर आहे. पुढील परिमेय संख्यांपैकी सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या यांची बेरीज किती असेल? बघा, याच्यामध्ये तुम्ही म्हणाल अंश पण समान नाही आणि छेद पण समान नाही. याचं उत्तर कसं काढणार? बरोबर आहे. आता अंशामध्ये सगळ्यात लहान संख्या कुठली आहे? 3 आहे, पण 3ला वजा आहे म्हणजे हा अपूर्णांक काय असेल? -3/5. बघा, आपण काढूयात. काय करूयात आपण? याचं उत्तर काढूयात. तसं येत नसेल तुम्हाला असं लक्षात, तर तुम्ही काय करा, आपल्याकडे एक पद्धत होती बघा, आपण तुलना करायची पद्धत सांगितलेली. A/B आणि C/D असेल तर काय करायचं यांचा? हे पहा, एक पद्धत सांगितली होती आपण. A/B आणि C/ आपण याच्या आधीच्या तासामध्ये सांगितलेलं आहे. नसेल समजलं तर तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या. यांचा जर आपण गुणाकार घेतला A/D आणि C गुणिले A गुणिले B आणि C गुणिले B असेल, जर हा पूर्णांक, जर ही संख्या मोठी असेल तर हा पूर्णांक मोठा असतो. A/B C/D याच्यामध्ये काय बघा, A गुणिले D आणि B गुणिले C याच्यामध्ये जर B गुणिले C जर हे मोठा असेल तर हा पूर्णांक मोठा असतो. जर तुम्ही या पद्धतीने पण सोडवू शकता. ते अवघड जात असेल तर सरळ तुम्ही यांचा भागाकार पण करू शकता. भागाकार करा, बघा काय येते. -3/5 याला भागाकार केला तर -0.6 येईल. -7/11 हे सोडवलं तर -0.0. 11 सकी 66 उरले 4, 11 त्रिक 33 हे येईल. -11/17 याला पण आपल्याला 0.0 द्यावं लागेल, कारण छेद मोठा असेल तर आपल्याला अंश आणि अंश लहान असेल तर आपल्याला छेदानं भागण्यासाठी त्याला 0.0 घ्यावं लागतं. होईल 110. 17/5 = 17 सख 102. 110मधून 102 गेले, राहिले 8. 17 चोक 68. त्याच्यानंतर -5/7 याच्यामध्ये पण 0 देता येईल. 7 सख 42 उरले 8. 7×8 = 56. 7×9 = 63. 7×7 = 49. 7 सख 42. 7×7 = 49 उरला 1. 7×1 = 7 हे याचं उत्तर येईल. बघा, मग आपल्याला सगळ्यात लहान कुठला आहे? 0.6 आणि सगळ्यात मोठा 0.7. म्हणजे हा पूर्णांक मोठा आणि हा एक अपूर्णांक, हा लहान आणि हा मोठा. प्रश्न काय विचारला आहे? सगळ्यात लहान व सगळ्यात मोठ्या अपूर्णांकाची बेरीज. मग हा सगळ्यात लहान, हा सगळ्यात मोठा. बेरीज करा. -3/5 अधिक -5/7 यांची बेरीज करा. तिरकस गुणाकार. 7 त्रिक 21 वजा अधिक 5×5 25 छेद 5×7 35. वजा वजा असेल तर त्यांची बेरीजच होते. 25 आणि 21 46 छेद 35 आणि वजा चिन्ह -46/25 जे की आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. हे आपलं करेक्ट उत्तर असेल. पुढील परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे? कुठली संख्या पूर्णांक असेल बघा बरं. बघा, -10/3 न 10ला भागतलं तरी पण अपूर्णांकच येतो याचं उत्तर. 5×2 = 10 हे एक पूर्ण येईल, याचं उत्तर 2 येईल.
याला आणि याला जर आपण भाग घातला तर आपल्याला हे पूर्ण संख्या असं पूर्ण आवर्ती मिळत नाही आपल्याला याचा भागाकार, आपल्याला अनावर्ती भागाकार मिळतो. म्हणून आपल्याला पूर्णांक संख्या कुठली असेल आपली 10/5. त्याच्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे 1 व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या किती आहे -1. यांची बेरीज किती येईल बघा, सिंपल आहे. सर्वात लहान पूर्णांक नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी काय विचारलं आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या किती आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1. यांची काय करायची आपल्याला बेरीज बघा, यांची बेरीज -1 प्लस आणि मायनस असतं त्यावेळेस मायनसच होतं, म्हणजेच 1 - 1 बरोबर काय येईल 0. काय उत्तर असेल मग 0 उत्तर असेल. बघा पुढील परिमेय संख्यांचा उतरता क्रम कोणता, उतरता क्रम कोणता येईल बघा, 7/9 - 5/9 - 9/13 11/13. याच्यामध्ये -11/13 हे काय आहे प्लस आहे म्हणजे ते आधी येईल. त्याच्यानंतर 7/9 हे पण प्लस आहे ते पण आधी येईल. आणि ह्या दोन्हीमध्ये बघा, ह्या दोन्हीमध्ये ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असेल म्हणजे याचा छेद लहान तो अपूर्णांक इथं येईल. म्हणजे 11/13 7/9 - 5/9 आणि -9/13 हा अपूर्णांक हे आपल्याला उतरता क्रम अशा प्रकारे मिळून जाईल. पुढील परिमेय संख्यांची मांडणी उतरत्या क्रमाने केल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. उतरता क्रम आपल्याला मांडायचा आहे. मी मगाच सांगितलं तुम्हाला, एकतर तुलना पद्धत जे आपण आता असं सांगितलं होतं बघा, हे एकतर या तुलना पद्धतीने सोडवू शकता किंवा भागाकार करून सोडवू शकता. आपण भागाकार पद्धतीने घ्यायचं का, सोपं आहे. कुठल्या पद्धतीने घेणार, कुठली पद्धत चालेल, भागाकार पद्धत घ्या. प्रश्न क्रमांक 30 - 25/18 1 दशांश 18 1 18 उरले 7 18 2 36 18 3 54 3 येईल. त्याच्यानंतर -9/14 याचं काय येईल -9/14 0.9 14 पंचे 70 14 सखी 84 -17/20 0.20 20 60 160 -13/30 याच्यामध्ये काय येईल 0.0 30 चौक 20 वजा, हे सगळं वजा असेल हा, वजा 12/15 वजा 0.0 15 8 120. बघा याच्यामध्ये लिहून घ्या. आता सगळ्यात मोठी संख्या कुठली असेल, हे -4 हे असेल 1 नंबरला, हे 2 नंबरला, हे 3, हे पण याच्यात दोन्ही पण 3 नंबरला आहे तर याच्यामध्ये आणखी एक आपल्याला घ्यावं लागेल. हे 3 येईल, किती आलं 20 8 160 उरले 10 20 पंचे म्हणजे हा 3 येईल, हा 4 येईल आणि हा 5 येईल. आपल्याला विचारलं किती उतरत्या क्रमानं मांडायचे बरोबर आहे. आता 3 नंबरचा, कारण याच्यात 5चा अपूर्णांक आहे, 3 नंबरचा येणारा कुठला आहे -12/15 म्हणजे हा आपला अपूर्णांक काय असेल मध्यभागी येईल. पुढीलपैकी असत्य विधान कोणतं, वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे, 0 ही सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या आहे, पाय ही परिमेय संख्या आहे. ही अपरिमेय आहे आपल्याला माहीतच आहे. 0 सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या आहे माहीत आहे. पाय ही परिमेय संख्या आहे का, नाही, पाय ही अपरिमेय संख्या आहे आणि परिमेय व अपरिमेय संख्यांचा समावेश वास्तव संख्यात होतो हे माहिती आहे आपल्याला. 15/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप पुढीलपैकी कोणते, करून घ्या भागाकार. 15/11 11 भागा, 11 1 11 उरले 4 11 3 33 उरले 7 70 झाले. 11 सकी 66 उरले 4 11 3 33 म्हणजे 3 हा आपल्याला अंक आणखी येतोय म्हणजे 3 आणि 6 यांचे काय होते आवर्ती होते. म्हणजे उत्तर काय असेल आपल्याला 1.36 आणि 6च्या डोक्यावर 12 असेल. दिलेल्या पर्यायातील सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती,
कुठली असेल 0/4, कारण 0/4 म्हणजे 0 ही सगळ्यात मोठी परिमेय संख्या आणि बाकी सगळ्या वजा आहेत म्हणजे सगळ्या लहान असतील. पुढीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? बघा 0 आहे, 1 आहे, वजा 1 आहे. आपल्याला कुठली सांगता येते का? नाही सांगता येते. पुढीलपैकी अचूक विधान कोणतं? 5/3 व वजा 4/2 या संख्या रेषेवर आरंभबिंदूच्या एकाच बाजूस येतात. बघा एक अधिक आहे, एक वजा एका बाजूस येईल का? नाही, हे चुकीचं आहे. कारण अधिक उजव्या बाजूला असतं संख्या रेषेच्या आणि वजा कसं असतं? डाव्या बाजूला असतं. वजा 2 ही परिमेय संख्या असते ती शून्याच्या डाव्या बाजूस येते. हे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या शून्याच्या डाव्या बाजूस येते. डाव्या बाजूस कशी येईल? डाव्या बाजूला सगळ्या वजा संख्या असतात. ही प्लस संख्या आहे, ही उजव्या बाजूस येणार, हे पण चुकीचं आहे. वजा 4/5 ही परिमेय संख्येच्या शून्याच्या डाव्या बाजूस येते. ही करेक्ट आहे, कारण काय? हे वजा आहे आणि हे डाव्या बाजूसच येणार. आणि हे वजा 17/19 ही परिमेय संख्या शून्याच्या उजव्या बाजूस. कुठली वजा संख्या शून्याच्या उजव्या बाजूस येत नाही, ती डाव्या बाजूस येत असते. वजा 7/2 या संख्येच्या गुणाकार व्यस्ताच्या विरुद्ध संख्या आपण मगाच बघितली बघा. वजा 7/2 असेल, ह्याचे गुणाकार व्यस्त काय असेल? 1 वजा 7/2 सांगितलं होतं मगाशी. मग हे 2 अंशाला जाईल, 2/7 आणि हे वजा, मग आपल्याला त्याची विरुद्ध संख्या, मग वजाच्या विरुद्ध वजाने ह्याला गुणायचं. वजा वजा होईल अधिक म्हणजे 2/7. 2/7 हे याचं उत्तर असेल. 37 ते 39 प्रश्नासाठी काय दिले? संख्या रेषा दिली. झेड या बिंदूपासून क्यू या बिंदूचे अंतर किती? झेड कुठं आहे? इथं. क्यू कुठं आहे? इथं. यांचं अंतर किती असेल बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10/4. 2/4 ही संख्या दर्शवणारा बिंदू कोणता? 2/4 दर्शवणारा बिंदू कुठला आहे बघा? 2/4 कुठला असेल बिंदू? (2/4) हा दर्शवणारा बिंदू कोणता आहे? झेड हा बिंदू आहे. 39वा प्रश्न बघा. बिंदू आर हा ही कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बिंदू आर 1 2 3 4 5 आणि 6 काय दर्शवतो? 6. बघा शून्यापासून 1 2, मग 2/4 दर्शवणारा कुठला बिंदू असेल? पी असेल. त्याच्यानंतर 6/4 1 2 3 4 5 6 6/4 दर्शवणारा बिंदू कुठला असेल? मग आर असेल. आणि याच्यामध्ये 5/21 5/15 5/3 आणि 5/17 या संख्यांपैकी सर्वात मोठी व सर्वात लहान याच्यातला फरक किती असेल? मग सोडून दाखवल्याप्रमाणे 10/4. अशा प्रकारे आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या याच्यातला आपण स्वाध्याय पूर्णपणे सोडवलेला आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.